तर नेमकं काय म्हटलेलं आहे विलास मुत्तेमवार यांनी, त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमच्या प्रतिनिधींनी। आपल्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास मुत्तेमवार आहेत। विलासजी, काल तुम्ही सभेत जो भाषण दिलं होतं त्याच्यानंतर आज तुमच्या घराजवळ पहिले आंदोलन करायला भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आले आणि नंतर त्यांनी शंकरनगर चौकावर आंदोलन केलं। काय प्रतिक्रिया आहे, कारण सध्या निवडणुकीची आचारसंहिता पण लागू आहे? मी जे काल बोललो आणि मी सातत्याने बोलत आहे की भाजपामध्ये मग मोदी असतील, गडकरी असतील, संपूर्ण भाजपाच्या लोकांमध्ये अहंकार आलेला आहे आणि त्या अहंकारापोटी त्याची ही रिॲक्शन आहे। हम करे सो कायदा, ते वाटेल तसं लोकांना बोलतात। आता आम्ही काल म्हटलं की अब की बार 400 पार, ते इनके बाप का माल आहे असं म्हटलं मी। त्याच्यामध्ये पर्टिक्युलरली मोदी थोडीच काही, सर्वजण म्हणून राहिले अब की बार 400 पार। आता यांनी आमच्या नेत्याची खानदान काढली तेव्हा मोदी आमच्या राहुल गांधीची खानदान काढतात, मोदी नेहरूंची खानदान काढतात, मोदी लालू प्रसादची खानदान काढतात। म्हणजे यांना सर्व माफ आहे आणि आम्ही कुठं काही बोललो तर यांचा बिलकुल तिळपापड झाला। काही सहिष्णुता आहे की नाही? मग आता ज्या पद्धतीने आंदोलन झालं, तुम्ही म्हणता आचारसंहितेच्या नियमांचं स्पष्ट उल्लंघन आहे, तुम्ही तक्रार करणार आहे? संयम पाळला, आमची 400 लोक आले असते मग, आणि आता हे सोपं आहे का? मग आम्ही सुरू केलं तर मग कसं होईल? आमचे लोक शांत बसतील? उद्या मग आम्ही मोदींच्या सभा, म्हणजे आम्ही गडकरींच्या सभा होऊ देणार नाही। ज्या लोकांनी आंदोलन केलं त्यांना एकेकाला पाहून घेऊ आम्ही। मग कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।